माझ्या आयुष्यात मुख्यमंत्री पदाचा योग आला होता असं विधान छगन भुजबळ यांनी केलेलं आहे। शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असताना मुख्यमंत्री झालो असतो असंही भुजबळांनी म्हटलंय। दरम्यान इतिहासात असे अनेक नेते होऊन गेले, त्यांची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा व्हायची, पण ते कधीही मुख्यमंत्री झाले नाहीत। पाहूया। हे बघा, असा योग माझ्या आयुष्यातला मी 2-3 वेळा गेला। त्यावेळेला सुद्धा अगदी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी फोन करून सांगितलं की तुम्ही जाऊ नका काँग्रेस सोडून, आम्ही तुम्हाला पुढचा मुख्यमंत्री आजच जाहीर करतो। महाराष्ट्रातलं सर्वोच्च राजकीय पद म्हणजे मुख्यमंत्री पद। दरवेळी सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या तरी एकाच्या गळ्यात पडते। प्रत्यक्षात प्रत्येक सरकारमध्ये अनेक जण मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतात। सरकार कुणाचंही असो, एक मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा असणारे दावेदार अनेक, असं चित्र हमखास असतं। महाराष्ट्रातलं कोणतंही सरकार घ्या, प्रत्येक वेळी अनेक इच्छुक आणि अनेक दावेदार होते। काहींची तर थोडक्यासाठी संधी हुकल्याचं देखील सांगितलं जातं। काँग्रेसच्या वैभवशाली काळात महाराष्ट्रात रोहिदास पाटील हे कायम मुख्यमंत्री पदाचे दावेदार राहिलेले। मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागले की त्यांचं नाव नेहमीच चर्चेत यायचं। हीच परिस्थिती त्यानंतर गोविंदराव आदिकांची होती। गोविंदराव कायम मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते। दरवेळी त्यांचं नाव चर्चेत यायचं, मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री पदाची माळ दुसऱ्याच कोणाच्या तरी गळ्यात पडायची। पतंगरावांच्या बाबतीत सुद्धा असंच झालं। अगदीच ताजं उदाहरण द्यायचं झालं तर छगन भुजबळांचं घेता येईल। छगन भुजबळांनी शरद पवारांसोबत काँग्रेस सोडली। त्यांनी काँग्रेस सोडली नसती तर त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली असती, असं खुद्द छगन भुजबळांनी सांगितलं। हे बघा, असा योग माझ्या आयुष्यातला मी 2-3 वेळा गेला। आता जे म्हणतात शिवसेनेत राहिलो असतो, तो योग तो बाळासाहेब स्वतःच म्हणत होते। दुसरा, ज्या वेळेला मी काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता होतो आणि नेमक्या निवडणुकीच्या वेळेला पुढच्या 99-2000च्या त्यावेळेला काँग्रेस पक्ष फुटला आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगळं झाले। त्यावेळेला सुद्धा अगदी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी फोन करून सांगितलं की तुम्ही जाऊ नका काँग्रेस सोडून, आम्ही तुम्हाला पुढचा मुख्यमंत्री आजच जाहीर करतो। एकेकाळी मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणाऱ्या याच छगन भुजबळांना आता त्यांच्याच सरकारमधले नेते निवृत्तीचा सल्ला देत आहेत। काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांनी भुजबळांना निवृत्त होण्याचा सल्ला देत दिवसलं होतं। भुजबळांनी आता लढणं थांबवावं। भुजबळांनी लढून अनेक लढाई जिंकलेल्या पण आहेत, अनेक लढाई हरलेल्या आहेत, परंतु या वयामध्ये त्यांनी अशा प्रकारचं, मला वाटतं, लढण्याची भाषा करण्यापेक्षा समाजहिताचं जे काही असेल ते करावं। लढता मी समाजसेवा पण करत असतो आणि मी राजकारणात आलो तर त्यांना कल्पना आहे की मला माहिती नाही, कारण त्यांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत जरी असले तरी बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलं, त्यांचे विचार किती ऐकले माहीत नाही, पण बाळासाहेब ठाकरेंचंच म्हणणं आहे की आपल्याला समाजसेवा करायची आहे आणि ते समाजसेवा करण्यासाठी 80% समाजसेवा, 20% राजकारण, आणि राजकारणातच बाळासाहेब आले। महानगरपालिकेमध्ये, विधानसभेत, लोकसभेत ते समाजकारण करण्यासाठीच त्यांनी पावलं उचलली, तर तेच बाळकडू आम्हाला मिळालेलं आहे। प्रत्येक राजकीय पक्षात असे अनेक नेते आहेत ज्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न भंगलंय, तर दुसरीकडे काही नेते मुख्यमंत्री पदासाठी दुसऱ्या पक्षातही गेले, मात्र तरीही त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं। त्यात आता छगन भुजबळांनीही त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा किस्सा सांगितलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।